नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे। तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी माऊली पूर्ण करो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, वटपौर्णिमा म्हणजे काय तर वटवृक्ष हा अतिशय दीर्घायुष्य असतो आणि त्याची पूजा केल्याने त्याच्याप्रमाणेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य लाभेल आणि आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल अशा श्रद्धेने सुहासिनी स्त्रिया ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला वटवृक्षाची पूजा करतात। म्हणूनच या तिथीला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं। पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा हा सण खास सुवासिनींसाठी असतो। पावसाळा सुरू झाला की येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा। महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस खूपच खास आणि महत्त्वाचा मानला जातो। अनेक ठिकाणी देखील हा सण साजरा केला जातो। हे वटसावित्रीचे व्रत विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी करताना आढळतात। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये यंदा 2025 मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, तारीख, वार, तिथी प्रारंभ तसेच तिथी समाप्ती, त्यासोबतच हा उपवास कसा करावा, वटपौर्णिमेचे महत्त्व आणि वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त कोणता अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि एक लाईक देखील नक्कीच करा। त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटमुळे पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मला मोटिवेशन हे मिळत असतं। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मंडळी, वटपौर्णिमेचे व्रत आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी अनेक महिला ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे हे व्रत मनोभावे आचरण करतात। तर यंदा 2025 मध्ये वटपौर्णिमेचा सण मंगळवार दिनांक 10 जून रोजी साजरी केला जाणार आहे। म्हणजेच 10 जून रोजी वटसावित्रीचे व्रत केले जाईल। वटपौर्णिमा तिथीची सुरुवात मंगळवार 10 जून रोजी सकाळी 11:35 होणार असून बुधवारी 11 जून रोजी दुपारी 1:13 पर्यंत ही तिथी समाप्त होणार आहे। वटसावित्री पूजेसाठी शुभ मुहूर्त 10 जून 2025 रोजी सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:57 पर्यंतचा असणार आहे आणि असंही पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ अतिशय उत्तम आहे। त्यामुळे सकाळपासून दुपारपर्यंत वडाच्या झाडाची पूजा करता येणार आहे। आपल्या महाराष्ट्रात वटसावित्रीचे व्रत मनोभावे केले जाते। तसेच देशाच्या इतर सर्व भागांमध्ये वटसावित्रीचे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला सुद्धा आचरण केले जाते। परंतु पंचांगानुसार महाराष्ट्रात 10 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळले जाणार आहे। सनातन धर्मामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत पाळतात। या दिवशी सुखी वैवाहिक जीवनासाठी दिवसभर निर्जळी उपवास केला जातो। निर्जळी म्हणजे काय तर काहीही न खाता पिता हे त्रिरात्री व्रत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून सुरू होते। परंतु 3 दिवस उपवास करणे शक्य नसेल तर स्त्रिया मात्र पौर्णिमेच्या दिवशी उपवास आचरण करतात। या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या उत्तम आरोग्यासाठी तसेच दीर्घायुष्यासाठी पत्नी हे व्रत करत असते। 7 जन्मी हाच सद्गुणी पती मिळावा यासाठी प्रार्थना करून पूजाही करताना महिला मोठ्या प्रमाणावर आपण पाहतो। आता बऱ्याच ठिकाणी पौर्णिमेच्या दिवशी स्त्रिया उपवास करतात, पण काही ठिकाणी अशीही पद्धत आहे की काही स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंत म्हणजे सकाळपासून हा उपवास ठेवतात आणि एकदा का वडाच्या झाडाची पूजा झाली की मग हा उपवास सोडला जातो। जर का 1 ते 2 वाजेपर्यंत उपाशी तुम्हाला राहता येत नसेल तर मग तुम्ही फराळाचे पदार्थ सुद्धा खाऊन हा उपवास करू शकता आणि वडाची पूजा झाल्यावर मग हा उपवास सोडावा। तर काही स्त्रिया पौर्णिमेचा दिवसभर उपवास करतात। तर जशी तुमच्या भागामध्ये पद्धत असेल आणि जसं तुम्हाला तुमच्या प्रकृती आणि स्वास्थ्याप्रमाणे झेपत असेल त्यानुसार उपवास आपण करावा आणि प्रत्येक भागामध्ये ज्या पद्धतीने उपवास करण्याची पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही तो आचरण करावा। लक्षात घ्यावं की आपली प्रकृती आणि स्वास्थ्य आधी महत्त्वाचं आहे, त्यानुसार आपण उपवास हा करावा। धार्मिक मान्यतेनुसार हे व्रत केल्याने पतीच्या सर्व अडचणी दूर होतात आणि वटसावित्रीच्या आख्यायिकेनुसार या व्रताच्या प्रभावामुळे सावित्री देवीचा पती सत्यवानाला मृत्यूची देवता यमदेवाने जीवनदान दिले। याशिवाय हे व्रत ठेवल्याने वैवाहिक जीवनातील येणाऱ्या सर्व प्रकारच्या समस्या
अडचणी दूर होतात आणि त्यापासून देखील सुटका होत असते। म्हणून हे व्रत करण्याला अनन्यसाधारण असं विशेष महत्त्व आहे। असं म्हणतात की सुवासिनी स्त्रियांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत ठेवले तर तोच पती त्यांना 7 जन्मासाठी लाभतो आणि सावित्री देवीची कृपा ही त्यांना त्या जोडप्यावर राहते। वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू, मुळात ब्रह्मा आणि फांद्यांमध्ये शिव विराजमान असतात आणि वडाच्या झाडाला बऱ्याच पारंब्या आपण पाहतो। याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलं आहे। त्यामुळे वटवृक्षाची पूजा केल्याने आपल्याला देवांचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात असं मानलं जातं। तसेच मनातील इच्छा पूर्ण होण्यास देखील सहाय्य होतं। संतान प्राप्तीसाठी देखील स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात। वडाच्या झाडाचे आयुष्य हे अखंड असते। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटवृक्षाच्या सावलीत देवी सावित्रीने आपल्या पतीला पुनर्जीवन मिळवून दिले होते। या दिवसापासूनच वटवृक्षाची पूजा केली जाऊ लागली। थोडक्यात सांगायचे झाले तर ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया या उपवास करतात। वटवृक्षाची पूजा केल्यावर एकमेकांना वाण देतात, वटसावित्रीची कथा ऐकतात आणि आपल्या पतीला निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थना करतात आणि अशा प्रकारे हे व्रत पूर्ण केले जाते। वडाच्या झाडाची पूजा केल्यावर 7 जन्मासाठी हाच पती मिळावा यासाठी प्रार्थना करतात आणि यामुळे वैवाहिक जीवनातील येणाऱ्या सर्व प्रकारच्या अडचणी देखील दूर होताना आपण पाहतो। हे व्रत पवित्रतेचं प्रतीक आहे आणि यामुळे पती पत्नीच्या नात्यात गोडवा निर्माण होत असतो। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याची धार्मिक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्त्रियांनी लवकर उठावं, स्वच्छ स्नानादी करून आपली रोजची देवपूजा करून घ्यावी, त्यानंतर व्रताचा संकल्प करावा। वडाच्या झाडाची पूजा करून मग हे व्रत पूर्ण करावे। या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करण्याला विशेष महत्त्व आहे। त्यामुळे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी लागणारं साहित्य आपण व्यवस्थित काढून घ्यावं। वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त पाहून मग आपण वडाच्या झाडाची पूजा करावी। यावेळी महिला वर्गाने साजशृंगार करावा। 16 शृंगार करून मग भरजरी साडी परिधान करावी। हातभर बांगड्या, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, पायात पैंजण, जोडवी असा संपूर्ण साजशृंगार करून मग आपण पूजा करावी। मैत्रिणींनो, तुम्हीही असा छानसा सुंदर साजशृंगार करून मग वडाच्या झाडाची पूजा नक्कीच करा। तर अशा प्रकारे सर्व स्त्रियांनी वटपौर्णिमेला व्रत आचरण करून ती मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी करावी। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्यासोबतच आपले व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आणि तुमचे जर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता। श्री स्वामी समर्थ।